हाय, हॅलो, नमस्कार. आता सगळ्यांचीच परिस्थिती ही माझ्यासारखीच असणार आहे, हो ना? मग तुमची तयारी कुठपर्यंत आली मला नक्की सांगा. सो मी सकाळ-सकाळीच असं आजचं मिशन हातात घेऊन कामाला लागले होते आणि मास्क घातल्या कारण मला डस्टची खूप ॲलर्जी आहे. आता फॅन साफ करणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क असतो. सो मी इथे ही अशी आयडिया वापरते फॅन क्लीन करायला. आपण बायका मुळातच हुशार असतो, है ना? बरं, कामं कितीही असली तरी पण जिभेचे चोचले तर काय थांबत नाहीत ना. सो आज मी बनवत होते माझी पर्सनल फेव्हरेट रेसिपी म्हणजे अख्खा मसूर. आमच्या सांगलीची खूप फेमस आहे. सो मी त्याच पद्धतीने अख्खा मसूर कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते. यात काही लागत नाही जास्तीचे मसाले नाही ना कुठलं वाटण नाही, काही नाही. फक्त लागतो तो भरपूर असा कांदा आणि ट्रस्ट मी तर फक्त मी 4 ते 5च लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्या चिरून घेतल्यात आणि अर्धा इंच आलं. सो आधी भरपूर तेल घालून घेतलंय मी कारण ह्या रेसिपीला थोडंसं तेल जास्ती लागतं आणि त्याच्यामध्ये टाकली मोहरी आणि जिरे आणि जिरे मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये आपला कांदा लसूण आणि आलं जे होतं ते टाकून घ्यायचं. इथं ह्या भाजीला ना फक्त आणि फक्त कांद्याचाच फ्लेवर असतो. कुठलेही ॲडिशनल मसाले वगैरे आपल्याला काहीही टाकावे लागत नाही. आणि इथं होते मेहनत चालू. मेहनत म्हणजे जास्ती मेहनत लागतच नाही. मेहनत असते फक्त कांदा भाजायचीच आणि तोच लवकर भाजावा म्हणून मी त्याच्यात टाकते मीठ. ही रेसिपी दिसायला जितकी टेम्प्टिंग आहे ना, तितकीच करायला सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्याला काय वाटतं, की बाहेरच्या भाज्या, हॉटेलमधल्या भाज्या ज्या असतात त्या खूप मसाले वगैरे घालूनच चांगल्या होतात, असं काही नाही. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता इथं माझा चांगला कांदा भाजून झालाय. त्याच्यामध्ये मी किंचित हळद आणि कांदा लसूण मसाला घालतीये. तुमच्याकडे जर लाल तिखट जे असतं, जे विकत मिळतं काश्मीरी लाल तिखट, ते घातलं तरी चालेल. माझ्याकडे नाहीये, मी नाही घातलं. त्यानेही खूप छान कलर येतो. आणि इथं तुम्ही बघू शकताय आत्ताच किती छान कलर यायला लागलाय. आणि ह्याच्यात आता मी टाकतेय मसूर. मसूर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणेच ह्याच्यामध्ये टाकायचंय गरम पाणी. गरम पाणी टाकल्यामुळे तुम्ही आता बघालच ह्याला किती छान तर्री येतेय. आमच्याकडे सांगली जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे अख्खा मसूर. आणि तुम्ही असा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा, की तुमचा कसा झाला ते. आता मी 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं फक्त मिळून यायसाठी आणि टाकली मग आपली फेव्हरेट अशी कोथिंबीर आणि तुम्ही बघा किती सुंदर दिसती भाजी. अगदी हॉटेलमधली असते तशी होते. काहीही मसाले लागत नाही, कुठलंही वाटण लागत नाही आणि एवढी सुंदर भाजी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्याच्याबरोबर मला पर्सनली आवडते भाकरी. सो मी बाकीच्यांसाठी चपाती बनवून घेतली आणि माझ्यासाठी एक भाकरी बनवतीये. मला अशा पातळच भाकरी आवडते, जाड भाकरी मला आवडत नाही आणि आपली भाकरी पण छान टमटमीत फुगली आहे आणि असं आहे आजचं जेवण. छान अशी भाकरी, अख्खा मसूर, थंड दही आणि कांदा आणि आज संध्याकाळच्या नाश्त्याला मी बनवला होता ढोकळा. बाय.